खासदार हेमंत गोडसे यांच्या सततच्या पाठपुराव्यातून उभारलेल्या रेल्वे व्हील कारखान्याच्या उद्घाटनाप्रसंगी बोलताना मंत्री दानवे यांनी माहिती दिली। याप्रसंगी व्यासपीठावर खासदार गोडसे, भाजपचे ज्येष्ठ नेते प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, जिल्हाध्यक्ष सुनील आडके, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गणेश कदम, शिवसेनेचे महानगर प्रमुख प्रवीण तिदमे, आयमाचे धनंजय बेळे, नगरसेविका जयश्री खरजूल, नितीन खरजूल, शिवाजी भोर, आर.डी. घोंगडे, पंडित आवारे, बाजीराव भागवत, हरीश भडांगे यांच्यासह रेल्वे प्रशासनाचे नरेश पालसिंग, अनंत सदाशिव, इति पांडे, आलोक शर्मा, नारायण बावस्कर, नरेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी खासदार गोडसे यांनी व्हील अँड रिपेअरिंग कारखान्यासाठी केलेल्या पाठपुराव्याची माहिती देत प्रस्तावित नाशिक पुणे लोहमार्गासाठी 2,500 कोटी, कोच रिपेअरिंग वे कारखान्यासाठी 45 कोटी, तर सोलापूर येथील फायरिंग रेंज नाशिक रोड येथे शिफ्टिंग करण्याकामी 6 कोटी रुपयांच्या निधीला केंद्राने मान्यता दिल्याचे स्पष्ट केले आहे। पूर्वी रेल्वे बोर्ड आणि केंद्र सरकार यांचे वेगवेगळे अर्थसंकल्प सादर होत असे। रेल्वेला मिळालेल्या महसुलात केंद्र सरकार अल्पशा निधी टाकत असे। परिणामी तोकड्या निधीचे बजेट सादर होऊन प्रस्तावित कामे मार्गी लागण्यास मोठा विलंब होत असे। गेल्या वर्षी सुमारे 2.5 लाख कोटी रुपयांचा निधी केंद्राने बोर्डाला दिला आहे। यामुळे रेल्वे संबंधीच्या प्रकल्पांची कामे देशभरात वेगाने सुरू असल्याची माहिती दानवे यांनी दिली आहे। अतिशय आनंदाचा क्षण आहे तो, यासाठी का गेले अनेक वर्षापासून म्हणजे जवळजवळ 1983 साली त्यावेळेचे तत्कालीन रेल्वे मंत्री मधुकर दंडवते साहेबांनी याच ठिकाणी जवळजवळ 250 एकर जागा ही आरक्षित केली रेल्वेसाठी, आणि या ठिकाणी रेल्वेचे इंजिन्स बनतील आणि 10 ते 12 हजार कामगारांना या ठिकाणी रोजगार मिळेल या उद्देशाने खऱ्या अर्थानं 250 एकर जागा ही आरक्षित केली गेली होती। परंतु जसजसे मंत्री बदलले, केंद्रीय रेल्वे मंत्री, तसतसे रेल्वेच्या संदर्भातील सर्वच प्रकल्प ज्या त्या राज्यांमध्ये निघून गेले आणि गेले 40 वर्षामध्ये या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं विस्तारीकरण या ठिकाणी झालं नव्हतं। आणि आज गेले 40 वर्षानंतर व्हील रिपेअरचं वर्कशॉपचं सुरुवात या ठिकाणी झाली, आणि म्हणून आपल्या सर्वांसाठी हा एक आनंदाचा क्षण आहे। मागच्या काळामध्ये ज्यावेळेस आपण सातत्यानं दानवेसाहेब ही जागा जी आहे ही 250 एकर जागा त्यावेळेस इंजिन बनवण्यासाठी घेतली होती, परंतु बाकीचे प्रकल्प इतर वेळेस मग जसजसे रेल्वे मंत्री बदलले तर तसतसे निघून गेले। परंतु या ठिकाणी जर आपण सगळीकडे जर बघितलं 250 एकर जागेमध्ये सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, म्हणजे या ठिकाणी रस्ते, इलेक्ट्रिकसाठी सबस्टेशन आहे, त्यानंतर पाणी आहे, इथं फ्लॅट आहे, सदनिका आहे, आणि म्हणून सर्व प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर असताना आपण जे जे कामं आउटसोर्सेस करतो रेल्वे, तर ते जर आपण या ठिकाणावरून केले तर निश्चित यामध्ये त्याची किंमतही कमी होईल आणि रोजगाराची निर्मिती या ठिकाणी होणार आहे। त्या उद्देशाने खऱ्या अर्थानं आपण सातत्यानं संसदेत ती मागच्या काळामध्ये मागणी केली, आणि मागच्या वेळेसच माझ्या मते आज जवळजवळ 2.5-3 वर्ष झाले, 2-2.5 वर्ष झाले, त्यावेळेचे केंद्रीय मंत्री आपले गीतेसाहेब यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा देखील या ठिकाणी संपन्न झाला होता। आमच्यासाठी एक अत्यंत चांगला दिवस आहे की नाशिकसारख्या ठिकाणी पूर्वी नाशिक ट्रॅक्शन मशीनची वर्कशॉप होती, आणि 1981ला त्यावेळेची स्थापना झाली। त्यावेळी फक्त इथं ट्रॅक्शनचं काम होत होतं आणि रिवाइंडिंग आणि दुरुस्तीचं काम होतं, परंतु आता या ठिकाणी असेंब्ली आणि दुरुस्ती दोन्ही कामं होणार आहेत। आणि त्याच्यामुळं पूर्वीच्या काळामध्ये ही व्यवस्था इथं नसल्यामुळं जर एखादं तांत्रिक बिघाड आला तर सेवा विस्कळीत व्हायची, परंतु ही व्यवस्था आता या ठिकाणी झाल्यामुळं आता या ठिकाणी
एक पायाभूत सुविधाही उपलब्ध झाली आणि या ठिकाणी रोजगारसुद्धा उपलब्ध झालेला आहे. ही नाशिकच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब आहे. खरं तर हे काम या ठिकाणी व्हावं यासाठी आपले खासदार हेमंतजी बोरसे यांनी सतत आमच्याकडे पाठपुरावा केला आणि 18-19ला 53 कोटी रुपयाची आर्थिक तरतूद मोदीजीच्या सरकारने या बजेटमध्ये केली आणि त्यातून हे वर्कशॉप उभं राहिलेलं आहे. या वर्कशॉपमुळे केवळ नाशिकला फायदा आहे असं नाही आहे. नाशिक हे आमच्या सेंट्रल विभागात येतं आहे, परंतु अन्य ठिकाणच्या आमच्या विभागाला सुद्धा या ठिकाणी दुरुस्ती असो असेंबल असो करण्यासाठी जर नाशिकला यावं लागलं तर त्यासाठी मोठ्या प्रमाणात रोजगार या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.